नमस्कार, मी रामलाल चौधरी, संपादक साप्ताहिक खानदेश नगरी. मी गेल्या अनेक दिवसांपासून निर्भय महाराष्ट्र पार्टीचे उपाध्यक्ष आमचे आदरणीय तुषार निकम सर, आमचे विजय भाऊ देशमुख, नुकतेच त्यांच्या पक्षामध्ये ज्यांनी सहभाग घेतला आमचे चौधरी शालिक भाऊ, त्याच्यानंतर आझाद पवार, हे एक निर्भय महाराष्ट्र पार्टीचं काम करत असताना यांच्या वैचारिक पातळीला दाद देण्यासाठी मी पत्रकार व एक सामाजिक कार्यकर्ता या नात्याने मी यांच्या विचारांशी जोडलेला आहे. आणि शहरातल्या ज्याही समस्या, अडीअडचणी, ज्या ज्या गोष्टी असतात त्या कागदोपत्री रेकॉर्डेबल आणि कायदा कलमनुसार आम्ही हितगुज करून जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. आमचा उद्देश काहीच नाही, कोणावर कुठलाही शिंतोडे उडायचा नाही, पण ऍट प्रेझेंट जी वस्तुस्थिती आहे ती जनतेसमोर मांडण्याचा आमचा हा मानस असतो. आज खऱ्या अर्थाने जो चाळीसगाव शहरातला आपण उड्डाण पूल म्हणतो, धुळे मालेगाव, या दोन्ही धुळे जिल्ह्याला, नाशिक जिल्ह्याला आणि मालेगाव तालुक्याला जोडणारा हा धुळे रोड उड्डाण पूल आहे. आणि या उड्डाण पुलावर यापूर्वी आपण या पदपथावर म्हणजे फुटपाथ जे आहे, या फुटपाथवर आपण पाहिलेलं होतं, यापूर्वी मोठ्या फरशा होत्या जुन्या, की ज्या हेवी पद्धतीच्या होत्या, त्यांची डागडुजी करून ते हेवी पद्धतीच्या त्या होत्या. पण काय झालं, काय कालांतराने याच्यात काय सुशोभीकरण असेल, पुलाचं काय असेल नसेल, कोणाला काय करायचं होतं आपल्याला माहित नाही, झालाच पाहिजे. आम्ही तर सर नेहमी आम्ही म्हणतो विकास कामाला आमचा कधी विरोध नसतो, विकास कामे झालेच पाहिजे. आणि त्याचं कौतुक आमच्यासह जनता वेळोवेळी करते. आम्ही पुन्हा लोकांना सांगतो आम्ही चांगल्या कामाचं नेहमी सर कौतुकच करतो. लोक विचारतात ना, तुम्ही कौतुक करत नाही व पुन्हा एकदा आम्ही कौतुक करतो चांगल्या कामांचं. पण जे चुकीचं होत असेल आणि जे निदर्शनास आणून देण्याचं काम देखील आम्ही करत असतो. आणि आज इथं काय झालेलं आहे हा प्रकार आम्ही सांगतो. आता हे 19,82,971 रुपयांचं हे काम आहे. ही आहे त्याची निविदा, ही तुम्हाला जनतेसमोर आम्ही सांगतो. ही निविदा झाली. हे काम घेतलेलं आहे गुरुदत्त सो लिमिटेड बेलदारवाडी या नावाने जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांनी त्यातल्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला पत्र दिलेलं आहे. या एजन्सीने काम केलंय. आता हे झालं काम सर 19. एक मिनिट. आता ही जर 23ची निविदा आहे, काम अगोदरून गेलंय. नाही त्याच पिढीमध्ये चालवले होते. नाही ना, मागच्या वर्षी झालं ना. मागच्या वर्षी वर्ष झालं, त्याच्या अगोदरचं झालेलं आहे. नाही त्या मंजुरी काम तर आधी होऊन गेलं, मंजुरी नंतर काम होऊन जातं. मग बरं बरं ठीक आहे, अगदी बरोबर. तसंही असतं ते, कारण काही कामं करून घ्यायचे असतात, कागद नंतर खेळले जातात. या इमारतीतच काहीतरी भूमिपूजन त्याच वेळी आटोपलेलं आहे. हो, त्यामुळे इथे देऊन टाकले. बरोबर. तर सर विषय असा आहे, आता मूळ मुद्दा आपल्याला याचा कुठलाही या कामाबद्दल आपल्याला आक्षेप नाही, परंतु सदर जो रंग दिलेला आहे या बाजूला हा बघा, हा जो रंग आहे हा कठड्यांना संपूर्ण जी रॅलिंग आहे, या रॅलिंगला मी पत्र दिलेलं होतं की सदर, आणि तुम्ही सुद्धा आंदोलन आपण केलेलं होतं यापूर्वी, की सदर रंग हा वाहतूक सुरक्षेला अनुसरून नाही आणि वाहतूक नियमांचं उल्लंघन करणारा हा सदरचा कलर आहे. आणि या संदर्भातलं पत्र मी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला 3/5/2024 रोजी दिलेलं होतं की सदर रंग हा वाहतूक नियमाला अनुसरण नाही. या अनुषंगाने सदर उपप्रादेशिक अभियंत्यांनी नगरपालिकेला पत्र दिलं की सदर पूल हा तुमच्या ताब्यातला आहे आणि या संदर्भात तक्रार प्राप्त झालेली आहे. आता बघा कागदांचा खेळ कसा असतो. उपप्रादेशिक कार्यालयाने म्हटलं की आम्हाला वाहतूक सुरक्षेला अनुसरून काळा पिवळा किंवा पिवळा पांढरा काय असेल नसेल तो कलर मारून द्या, पांढरा जे काय असेल ते नियमांना. मग आता प्रादेशिक कार्यालयानं सर नगरपालिकेला पत्र दिलं की सदर ही जी रस्ता आहे हा तुमच्या अखत्यारीतला आहे, आणि मग हा रस्ता जर तुमच्या अखत्यारीतला आहे तर मग हा रंग दिला कोणी. मग आता नगरपालिकेने एक पत्र दिलं परत की नगरपालिका काय म्हणते, सदर फक्त आम्ही या कामाची एनओसी दिलेली आहे म्हणे, हे काम आम्ही केलेलं नाही. आता नगरपालिकेने पत्र दिलं हे 27/6/2024 आहे का, 24ला, की सदर फक्त आमच्या ताब्यात हा पूल आहे आणि या पुलाला आम्ही रंग दिलेला नाही, फक्त एनओसी दिलेली आहे. मग आता नेमकं आता एजन्सी कोणती परत शोधावं लागलं, म्हणजे बांधकामाला ना हरकत दिली. मग परत
मग आता हे नंतर लक्षात आलं सर की हा जे काम केलेलं आहे हे काम जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या या संबंधित एजन्सीने काम केलेलं आहे म्हणजे बघा तिसऱ्या ठिकाणी. मग परत आम्ही पत्रव्यवहार केला तो 28/6/2024 आहे ना 28 तारखेला परत जिल्हा परिषद बांधकाम विभागाला एक पत्र दिलं. आता बघा खेळ कागदांचा कसा आहे काम कोणी केलं नाही केलं कोणालाच माहित नाही. मग त्या बांधकाम विभागावाल्यांनी सर मला असं पत्र दिलं की सदर रस्ता हे जे आहे की संदर्भीय पत्र दिलं की सदर पेवर ब्लॉक सदरचे अंदाजपत्रकात हा रंग आमच्या याच्यात न होता आणि मंजूर कामात हे काम झालेलं नाही आणि सदर काम आमच्या कार्यालयामार्फत झालंच नाही. म्हणजे एजन्सी जिल्हा परिषद बांधकाम विभाग होती तरी ते म्हणतात हा रंग कोणी दिला आम्हाला माहिती नाही. ठीक आहे आता कोणी दिला त्यांनी खिशातल्या पैशातून दिला 20 लाखातून दिला का वर्गणी करून दिला आम्हाला घेणं देणं नाही. परदेशातले लोक येऊन गेले का बाहेरच्या जिल्ह्यात येऊन गेले बरं. आतंकवादी मारून गेले का कोण करून गेला हा रंग इथे? पण दिला तर दिला. हा. मग आमचं म्हणणं एकच आहे तो कायद्याला अनुसरून वाहतूक नियमाला अनुसरून दिला पाहिजे दिला होता. पाहिजे होता. सर हा रंग सरळ सरळ धोकेदायक आहे हा कायद्याचं उल्लंघन करणार आहे. आता याच्यात बघा विभागांची टोलवा टिवली सरळ सांगता नगर फोटो दाखवा ना. हा आता हे सगळे एव्हिडन्स पुरावे काम सुरू झाल्यापासून तर सगळं कागदोपत्री पत्रव्यवहार आम्ही त्या संबंधित विभागांना केलेला आहे. मग आता विषय असा आहे नगरपालिका म्हणते फक्त जागा आमची आम्ही फक्त एनओसी दिली नगरपालिकेला काही घेणं देणं नाही. खड्डे खदा रस्ते बांधा काही बी करा म्हणजे- नगरपालिकेला घेणं नाही. म्हणजे नगरपालिका आता असं यांनी सांगून दिला रंग कोणी दिला कसा बी दिला आम्हाला घेणं देणं घेणं नाही. नाही. म्हणजे उद्या उठून तुम्ही बी आपण ठरवलं आता इथं काय रंग द्यायचा हा. तर आपण आपल्या कोणी काही पद्धतीने पण करा. नगरपालिकेला काही म्हणत रंग देऊ शकतो. असा याचा अर्थ. हा, असा विषय आहे. अंदाधुंदी कारभार अंधाधुंदी बघा आता कसं जनतेला आम्हाला पटवून द्यायचंय पैसा शासनाचा कागद नुसतं इकडे तिकडे फिरवायचे आणि अशा पद्धतीने मग नगरपालिका म्हणते आम्ही केलं नाही. ज्या एजन्सीने काम केलं ज्या ठेकेदाराने काम केलं तो बी डायरेक्ट छातीटोक सांगतो आम्ही हे रंग दिल्याचं कोणाचकडे कागदोपत्री पुरावा नाही त्यांनी सांगून द्यावं म्हणे असं तर संबंधित विभागाने चॅलेंज बी देऊन दिलं. म्हणजे असा हा नेहमी म्हणतो आपण आंधळ दळतं कुत्र पीठ खातंय हाच प्रकार आम्हाला सांगायचा आहे आणि शासनाचा पैशांची विल्हेवाट होते. आता विजू परत हा एक प्रकार बघा आता ही नाली बघा हा रस्ता इथून जर खाली पाहिलं तर एवढ्या जागेवर आता तुम्ही तुमच्या कृतीतून बघा आता मी तुम्हाला सांगतो या इथे direct माणूस झोपून जातो हा आता हा माणूस जर इथं एवढ्या खड्ड्याने इथून दाखवा आता रस्ता नाही इकडून रस्त्यावरून दाखव त्यांना असा की तो झोपलेला दिसत नाही माणूस. 2 मिनिटं खाली कर कॅमेरा खाली कर दिसतोय का माणूस म्हणजे रस्त्याची लेवल आणि त्या माणसाची लेवल सुद्धा तिथे. आज सांगायचं आपल्याला हे की जे अपघात होत आहेत जे अपघात घडतायत आता बघा या वाहनाच्या खाली आता ही जी गाडी आहे या कठाड्याला बाजूला येईल इकडून हो आता जर बघा ही ताई हे बसलेले उतरायचंय इथं उतरायचं किंवा गाडी जर खाली पडली तर निश्चित एखाद्या डोक्याला मार लागू शकतो. आणि एखाद्या आता ही बघा या सगळे वाहन बघा अशा ये म्हणजे जाऊ दे शरद जाऊ दे गाड्या बाजूला जाऊ दे तू जाऊ दे. एखाद्या ताईला जर पाय ठेवायचा हे बघा म्हणजे एवढा मोठा डिस्टन्स या पायातून इथं बघा यांचे या माणसाला जर इथं पाय जर ठेवायचा आहे तर खाली जर गेला तर या माणसाचा निश्चित जीव जाईल. म्हणजे जबाबदार कोण मग सांगा तुम्ही हेवी वाहन आहे हेवी हे- वाहतूक ही दाखव ही हेवी वाहतूक शहरातून बंद केलेली आहे तरी ही जाते येते आणि याच्या मागे पोलिसांचं सुद्धा फेल्युअर आहे. सर दुचाकी स्वार कसा चालतो कोपऱ्यानं चालतो हे दर्शवायचं बघा, आपल्याला. बघा, दाखव तिकडे दाखव कोपऱ्यानं जातो माणूस. आमच्यामुळे ते चालतं. हा. मग आमचं एक म्हणणं आहे बघा काठावर चालतो दुचाकी स्वार बघा नेहमी कारण की त्याला मोठ्या वाहनापासून धोका असतो म्हणून तो कोपऱ्यानं चालतो आणि एवढा मोठा आता इथं जवळजवळ डायरेक्टली 1-1.5 फुटाचा डिस्टन्स ही गटार आहे का नेमकं कशासाठी ठेवलेलं आहे. आमचं म्हणणं एक आहे हा रंग आहे वाहतूक सुरक्षेला अनुसरून द्या त्याच्यानंतर संबंधित ठेकेदार एजन्सी आणि मग आता यांच्यावर काय करायचं साहेब. याच्यावर कोणीतरी निर्णय घ्यायला पाहिजे म्हणून आमचे जितेंद्र भावे सर एक घोषणा देतात निर्भय महाराष्ट्र पार्टीची घोषणा आहे काम चुकार भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही लाचखोर भ्रष्टाचारी हेच करे देशद्रोही काम चुकार भ्रष्टाचारी हे खरे देशद्रोही
मालक मालक जनताच मालक. 40 गावची मालक 40 गावची जनता आहे आणि म्हणून जनता म्हणून आम्ही जनतेला दाखवतोय की बघा तुम्ही मालक आहे तर तुमच्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा निर्माण केल्या आहेत. येत्या 8-15 आणि दिवसात जर आपण ही जी कामचुकारी आहे जी देशाला घातक आहे. एक छोटीशी गोष्ट आहे, छोटीशी गोष्ट जर चुकीची तुम्ही स्वीकारायला लागले तर हळूहळू या चुका होता होता मोठा गुन्हा होतो. म्हणून या छोट्या छोट्या चुकांवर आतापासून बोलायला शिका आणि आपण मालक आहोत निर्भयपणे बोलायला शिका हे यातून सांगतोय. कारण एवढा मोठा कलर मारून गेला, कोण बाहेरचे मारून गेले का, कोणी मारला अशा सगळ्या तालुक्याला माहितीये. येडे आहेत का आंधळे आहेत लोक आणि सर्व उघड उघड सांगता आम्हाला माहित नाही. मग कारवाई करा. कारवाई काय होत नाही, गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते. या सारख्या सगळ्या सरकारी प्रशासन आहेत, सरकारी ऑफिसर्स आहेत, यांनी याच्यावर घणाघात करायला पाहिजे होता, आवाज उठवायला पाहिजे होता. आणि एवढा तेवढा छोटा मोठा आवाज नाही, एक मोठा भरीव आवाज यायला पाहिजे होता. कारण हेवी वेटेड गाड्या इथून जातात, पोलिसिंग सुद्धा इथं जबाबदार आहे आणि आम्ही पोलिसांना सुद्धा वारंवार एक सांगत आलो इतके वाहन इथून आहेत दूर सोडत जातात त्यांच्यावर कारवाई करा. बऱ्याचशा गाड्या आहेत दूर सोडतात कारण पर्यावरणाचाही प्रश्न आहे, प्रदूषणाचा प्रश्न आहे. हे इथं झाडं वाढलेले आहेत. हा याच्यातून बघा एक हा पूल ढासाळू शकतो, खचू शकतो कारण झाड आहेत. हे वाहनधारक भाऊ तुम्ही काय बोलला, तुमचं काय म्हणणं आहे? रोज जा हे करतायत काय झालं रोज म्हटलं म्हणजे इथे 1-1.5 फुटाचा खड्डा आहे खाली. जर गाडी खाली उतरली तर ते जीवाला हानी होऊ शकते आणि खाली उतरल्यामुळे नुकसान होऊ शकतं. बरोबर. हो आणि एक आम्ही इकडे टर्न मारताना नाही कधी मोटरसायकल डायरेक्ट इकडे येतो खाली. इकडे जर आपण घेतली गाडी, आता तो घुसत होता इथं, तो डायरेक्ट खाली आला असता. तर याची काहीतरी दीक्षा घेतली पाहिजे आणि काहीतरी निर्णय केला पाहिजे. एक एक जीव वाचणं महत्वाचं हो. आहे. एक माणसाचा जीव जाणं म्हणजे येणाऱ्या बरबाद होऊ नये. 15 दिवसाच्या आत जर ठेकेदारांनी चौकशी करून महानगरपालिकेने जर कामकाज व्यवस्थित केलं नाही तर आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी उग्र स्वरूपाचे आंदोलन करू, याची नोंद घ्यावी. बरोबर आहे सर. मागे आता 15 दिवसांपूर्वी तुम्ही इथं एक मोठा अपघात झाला होता. मला वाटतं इथं एक आपले ऍडव्होकेट विधी तज्ञ राहुल वाकलकर या माणसाचा आज बी तो बेडवर पडलेला आहे. याच अशा प्रकारांमुळे त्याचा अपघात झालेला होता. सांगायचं एकच आहे, तो चेन ऍक्सिडेंट झाला आणखी. हो, एकावर एक आदळले होते. तिकडूनही गाड्या आदळल्यात. हा म्हणजे सांगायचं असं आहे की एकही म्हणजे कायदेविषयक असो कोणी इथून जाणारे अधिकारी कर्मचारी, आता इथं तहसील कार्यालय नवीन, आता बघा जर इथं तहसील कार्यालय इथं जाणाऱ्या येणाऱ्यांचा ओघ वाढलाय सर आता. आणि भविष्यात इथं खूप मोठी वाहतूक समस्या निर्माण होणार आहे. एकच आहे, ही जी गटार आहे का फुटपाथ आहे हेच समजत नाही. रात्रीचं दिवसाचं आता बघा एक खड्डे म्हणून तुम्ही खड्ड्यात उभे राहा सर, एवढं गटार वाटत सर, ते खड्डा वाटत खड्डाच येतो. आता यावर उपाययोजनेचं बोलू आपण सर. याने ना एक म्हणायचं आपल्याला, याने नगरपालिकेने बी याच्यावर म्हणते आमचा विषय नाहीये तिथं सार्वजनिक नाही, जीप बांधकाम विभाग कोणता आमचा विभाग रोल नाही, उपप्रादेशिक कारवाई करायला तयार नाही. मग आता आपण यांच्यावर सामूहिकरित्या प्रशासनाच्या नावाने यांच्यावर आपण गुन्हे दाखल करायचे. आपण पोलीस स्टेशनला जायचं आणि संबंधित नगरपालिका आणि संबंधित सार्वजनिक जो उपविभाग जो असेल जिल्हा परिषद त्यांच्यावर आपण सामूहिकरित्या आपण आपल्या पद्धतीने मालकाची दिशाभूल करताय. दिशाभूल आम्ही आपण गुन्हे दाखल करू यांच्यावर. येत्या 15 दिवसात हा रंग नाही बदलला, या गटारीची समस्या नाही क्लिअर केली, आम्ही स्वतःहून संबंधित विभागांवर आम्ही फिर्याद देऊ. अन्यथा तुमच्यावर गुन्हे संबंधित विभागांवर आम्ही गुन्हे दाखल करू. ही पहिली इतिहासातली नोंद आम्ही नाही केली. 15 दिवसात मग लक्षात ठेवायचं, एवढंच सांगतो तुम्हाला. आता बोला काय. आता उपाययोजना आपण बोलत असतो तर उपाययोजना अशी झाली पाहिजे कारण इथून वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे. तर कॉलेज रोड पासून तिकडे रेल्वे बोगदा जो आहे, चाळीसगाव धुळे रेल्वेसाठी जे दोघं बोगदे आहेत नरेशदादांच्या घराकडनं, तिथे व्यवस्थित रोड करणं आवश्यक आहे. रेल्वे प्रशासनाच्या मागे लागा आणि तिथून तो बोगदा सुव्यवस्थित झाला पाहिजे. मोठ्या प्रमाणात वाहतूक तिकडून गेली पाहिजे. दुसरे हा जो इकडे दाखव, हा जो पूर्ण एरिया आहे इथे जवळपास 6-7 नगरसेवक निवडून जातात. म्हणजे 24 ते 28 हजार लोकसंख्या असलेला हा भाग आहे आणि हा सगळा इकडूनच जाता येतो या पुलावरून. माझ्याकडे दाखव, हा सगळा या पुलावरून जा ये करतो. तर हा तिथून नवलेवाडी जवळ यांना दादरा बनवून दिला गेला पाहिजे. यासाठी रेल्वेने सुद्धा कसं असतं बघा,
तो पाटबंधारे विभाग असेल, PWD असेल, रेल्वे असेल, सगळ्या विभागांनी आणि त्यासाठी नगर विकास जो आहे टाउन प्लॅनिंग वाले 50 वर्ष पुढचं टाउन प्लॅनिंग केलं पाहिजे. तर त्या रेल्वेला सुद्धा याच्यात दिलं पाहिजे की या जनतेच्या गरजा काय काय आहेत, लोकांच्या गरजांप्रमाणे त्यांचे पण अहवाल गेले पाहिजे. आजपर्यंत रेल्वेने जर अहवाल दिला नसेल तर ते रेल्वे सुद्धा बोजड आणि बोथड झालेलं आहे. याच्यासाठी लोकप्रतिनिधींनी त्यांना जाब विचारला पाहिजे आणि नवलेवाडीचा तो दादरा झाला पाहिजे, हा पूल झाला पाहिजे त्या बोगद्यांचा, तेव्हा इथलं हे कमी होईल. नाहीतर या पुलावर ट्रॅफिक वाढत जाईल आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होऊन अपघात मोठ्या प्रमाणात होतील, लोकांचा मृत्यू होऊ शकतो. प्रत्यक्ष अधिकारी मी असं म्हणतो, आपण नेहमी त्या मुख्याधिकारी साहेबांना एक बघा, आम्ही नूतन नव्याने नियुक्त झालेले मुख्याधिकारी साहेब जोशी साहेब, आम्ही ही घटना आपल्यालाही निदर्शनात आणून दिलेली होती. आम्हाला पुन्हा विनंती आहे की तुम्ही प्रत्यक्ष पुलाची तुमची अखत्यारीत आहे, ही जी मालमत्ता आहे तुमच्या ताब्यात आहे असं संबंधितांनी सांगितलं. त्यामुळे आपण खात्री करा, म्हणजे भविष्यात जर इथं हा रंग असेल किंवा ही गटार आहे, इथं फुटपाथ कशा पद्धतीने बनवलेलं आहे याची खात्री करा आणि कोणाचा जीव जाणार नाही यासाठी उपाययोजना करा. अन्यथा निश्चितच आम्ही 15 दिवसानंतर पोलीस स्टेशनला संबंधित विभागांच्या तुमच्या दोन्ही तिन्ही विभागांनी ज्यांनी काम केलं त्यांच्यासह सगळ्यांवर आम्ही तक्रार आणि गुन्हे दाखल करण्याची मागणी करू आणि तिथं निदर्शनात करू, हमखास निदर्शनं करू. कारण की इथं वाहतुकीची समस्या वाढती चाललेली आहे, अपघातांचं प्रमाण अनेक वेळेस वाढलेलं, वर्षभरात अनेक अपघात इथं झाले आहेत. सर मग बोलू द्या चौधरी साहेब, तुम्ही आता नवीन आलेले क्या क्या ते ठेवा खाली. नगरपालिकेने या गोष्टी लवकरात लवकर दखल घ्यावी. हे काम जनतेसाठी फारच चांगले राहणार आहे. अपघात टळतील, पुलाची रुंदी वाढेल, समस्या सुटेल, अपघात टळतील. तर कृपया करून लवकरात लवकर या गोष्टीची तुम्ही नोंद घ्यावी ही विनंती. चला गोष्ट देऊया पुन्हा. चला. बोला भारत माता की जय. वंदे मातरम. इन्क्लाब जिंदाबाद. मालक जनताच मालक, मालक जनताच मालक, निर्भय मनाने जगणार मी, स्वातंत्र्य माझे मिळवणार मी. धन्यवाद. हे एवढं पोटतिडकीने भर उन्हामध्ये बोलून आम्ही तुमच्या निदर्शनास आणून दिलं आणि हे पण निदर्शनास आणून दिलं की ही निविदा जी आहे ना, काम अगोदर होऊन गेलंय, निविदा नंतर झाली आहे. 40 गावच्या लक्षात आलेलं आहे. हे जरी कायदेशीर आम्ही प्रूव्ह करू शकत नसलो पण तरी आमचं लाईव्ह आहे त्यावेळेस की हे केल्याबरोबर आम्ही लाईव्ह केलं होतं, ते पण आहे. तर अशा पद्धतीने जर अशी आंधळ कळतन कुत्रपीठ खात्यासारखं काम होत असेल तर तसं मुळात सोशल ऑडिट जरी केलं तरी 19 लाख आणि 20 लाखाचं काम होणार नाही. आता याच्या रॅलिंग रुलिंग जर म्हटलं, या जुन्या रॅलिंगला रंग दिलेला आहे सर, याला वेल्डिंग केली गेलेली आहे, सबंध 40 गावकरांनी पाहिलेला आहे. हा, इकडे नवीन नाही त्याच्यात. आणि त्या एस्टिमेट मध्ये सरळ सरळ लिहिलंय बघा, रेलिंग पहिला याच्यात लिहिलेलं आहे बघा, उड्डाण पुलाच्या पेवर ब्लॉक व पाईप रेलिंग बसविणे, काय लिहिलेलं आहे बघून घ्या, वाचून दाखवा त्या परत एकदा. हे बघा साताची फसवणूक आहे. बघा तुम्ही म्हणताना का उड्डाण पुलाच्या फुटपाथला पदपथ पेवर ब्लॉक व पाईप रेलिंग बसवणे, पाईप रेलिंग बसवलेली नाही, तिला दुरुस्ती केली आहे. डागडुजी केली आहे. आणि तो उरलेला पैसा जो आहे तो एक कलर मारण्यात झालेला असेल, तो estimate पण मध्ये ते नाही नाही. म्हणतात. ते ठीक आहे, म्हणतात आम्ही नाही आम्हाला केलेलं. नाही. कोणी बी मारो ठीक आहे, तो. कोणी मारो, पण कायद्याला मारून गेलंय अनुसरून. कोणीतरी, कायदा मोडून गेलेलं हा. आहे. ही 40 गावच्या इतिहासाला काळीमा लावणार आज शासनाचा कायदा मोडला तरी येईल, अभय कसं काय मिळतो हेच असं आम्ही सांगतो की 40 गावच्या इतिहासाला ही काळीमा लागलेली आहे. फसवणूक आहे. जनतेची फसवणूक. धन्यवाद. धन्यवाद. चालेल. थँक्यू. खरं हो, काळजी घ्या. आज